नमस्कार, मी लक्ष्मण जगगोण. जो काय काल प्रकार घडलं ते थोडं चुकीचं झालं आणि महाराजांचा मला फोन आला भेटायचं आहे लक्ष्मण म्हणून. मी महाराजांना भेटायला गेलो आणि आपली गाठभेट पण झाली आणि सोबत रवी तमनगोडांचे वडील त्यांनी पण होते, त्यांचा पण मी पाया पडून आदर केलो. आणि आपलं चर्चा चालू असताना महाराजांना एक शब्द वापरले की तू जन्मलास एका समाजामध्ये आणि नाव घेतोस दुसऱ्यांचं, असं बोलली. आणि नंतर त्यांनी एक शब्द एकदम खालच्या गलिच्छ भाषेमध्ये त्यांनी शब्द वापरला आणि वापरल्यानंतर मी महाराजांना म्हटलो, महाराज तुम्हाला हे शोभत नाही, तुम्ही बोल नका, आपलं धर्मगुरू आहे, तुमच्या पाया पडतोय, आम्ही आदर करतोय. हे सगळं करत असताना तुम्ही एकाचा प्रचार करणं हे योग्य वाटत नाही. महाराज आपले सगळे बहुजन समाज बसवेश्वर महाराजांना जो काय आम्हाला सांगितलेलं आहे आणि मी बसवेश्वरांचा तत्वावरती चालणारा माणूस आहे आणि 12 बलुतदारांना घेऊन त्यांनी एकच समाजाची त्यांनी गुरु नव्हते आणि त्याच्यासाठी तुम्ही पण महाराज तुमच्या मठामध्ये बसत जावा आणि तुमचा आम्ही आदर करतोय आणि तुम्हाला पाया पडतोय आणि सगळी माणसं तुमच्या सोबत असतात, असं करू नका म्हटलो मी. आणि त्यांनी जो काय प्रकार घडला ते चुकीचं त्यांनी मला बोलली. आणि नंतर जो काय संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली आणि तिथं ते पण कुठं घेतलं, रवी तमनगोडा पाटलांच्या ऑफिसमध्येच घेतलं. त्यांनी सगळ्यांना म्हणतात की मी प्रचारासाठी आलो नाही, मी भक्तांच्या घरी आलो. आणि प्रचारावरची 3 गाड्या भरून माणसं होती, प्रचार करत होतं, तमनगोडांची वडील सोबत होती. आणि हे सगळं झाल्यानंतर काल जो काय प्रकार घडलं माझ्यावरती गुन्हा दाखल केलं आणि हे खरंच चुकीचं केलेलं आहे. आणि मला एवढंच महाराजांना सांगणं आणि महाराजांची मला आदर आहे. तुम्ही प्रत्येक देवस्थानमध्ये आपल्या भागात किती देवस्थान किती महाराज आहेत, महाराजांना सुद्धा तुम्ही विचारू शकताय सगळ्यांना. मी सगळ्या महाराजांची आदर करतोय. यांनी जो काय काल केलं ते चुकीचं झालं. मी एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.